हाय नमस्कार, कसे आहात? मजेत ना? आज आता श्रावण महिना सुरू होणार आहे. आता म्हटलं आता सुरू होण्याच्या आधी करावं काय तर. मग आता चिकन दम बिर्याणी बनवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य इथे आता सगळं मी घेतलेलं आहे. ते आता ह्याच्यामध्ये घालून घेते. मसाला वगैरे घालून मी हे आता 1 तासासाठी ठेवणार आहे फ्रीज मध्ये. सगळे मसाल्यातून घालून चला घालून घेते. इथं आधी घालून घेते मी इथं चिकन घेतले. त्याच्यामध्ये मी 2-3 चमचे दही घालून घेते. त्यानंतर थोडी हळद. इथं मसाला, गरम मसाला, चिकन बिर्याणी मसाला. इथं लाल तिखट, अद्रक लसणाची पेस्ट, लिंबू, 2 मिरच्या, इथं थोडं लाल तिखट. यात सगळं मी इथं गरम मसाला आहे, चिकन बिर्याणी मसाला मी याच्यामध्ये घालून घेते. आणि थोडं मीठ. हे सगळं आता मिक्स करून घेते. त्यानंतर इथं तळलेला कांदा आहे, मी थोडा कांदा घालून घेते. हे तळलेला कांदा सुद्धा. आणि इथं पुदिन्याची पानं थोडी घालायची आणि कोथिंबीर. आणि इथं थोडा आहे ना, मी 1 चमचा केसर दूध घालणार आहे. आणि थोडं इथं कांदा तळलेला तेल आहे, हे तेल सुद्धा घालून घेते ह्याच्यामध्ये. आता इथं मिश्रण खूप छान मस्त असं मिक्स झालेलं आहे. याला आता मी 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून सोडते. हे मिश्रण सगळं मिक्स करून हे चिकन आता 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून सोडायचं. असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे, मसाला वगैरे. इथं तांदूळ शिजत घातलेला आहे आणि इथं बाजूला फोडणी द्यायला तेल घालून खोबरं, टोमॅटो, लसूणची पेस्ट घातलेली आहे त्यात. मग त्यानंतर चिकन घातले. इथं चिकन आता तयार करायला लागलेलं आहे चिकनची. आणि इथं बाजूला भात शिजत घातलेला आहे. आणि हे आता तेलामध्ये फोडणी देऊन जरा पाणी घालून थोडं शिजवून घेते. याला छान असं ग्रेव्ही तयार करून घ्यायची. असं थोडंसं रस्सा शिजवून द्यायचं चिकन चांगलं. इथं आता तांदूळ पण शिजलंय आणि बाजूला इथं ग्रेव्ही पण तयार झालेली आहे. आता मी तांदळातलं पाणी काढून मी आता ह्याच्यामध्ये घालून घेते. आता तांदूळ असं मऊ शिजलेला आहे. इथं 1 लेयर भाताच लावलेला आहे. त्यानंतर हे थोडं रस्सा घालून घेते. 4 पुदिन्याची पानं, थोडी पुदिन्याची पानं, त्यानंतर थोडी कोथिंबीर, त्यानंतर थोडा तळलेला कांदा. याच्यानंतर आता मी बाकीचा भात घालून घेते याच्यावरती. इथं बाकीचा भात घालून घेऊन वरती आणि कोथिंबीर, पुदिना, तळलेला कांदा घातलेला आहे. याच्यावरती थोडं तूप घालून घ्यायचं. आता याला झाकण देऊन आता दम देते. इथे तवा गरम करून कडणी वाफ जाऊ नये म्हणून कणिक लावून घेतलेले आहे आणि वरती 1 धोंडा ठेवलेला आहे. बघूया कसं होतंय दम बिर्याणी. इथं आता बिर्याणी रेडी झालेली आहे.
चिकन करते काय? सारखे चिकन करते काय? चिकन करते ना. सारखं चिकन वर आता कणिक काढून घेते. आम्ही आता पनीर करणार आहे चिकनची. पनीर भात केला आता. चिकन आहे बघा इथं रेडी झालेला आहे भात. त्यानंतर इथं कलर थोडा घालून घेते. आता कलर आहे बरोबर हे ठेवते. इथं गरम करून कोळसं घेतलेलं आहे. त्यावरती साजूक तूप घालायचं. खूप छान असं तूप घातल्यानंतर गरम त्याच्यावर झाकण ठेवून असं आणि 2 मिनिट त्याला गरम होऊ द्यायचं तव्यावरती ठेवून. खूप छान असं मस्त टेस्टी लागते. इथं भात रेडी झालेला आहे. हे बघा दिसायला किती खूप सुंदर दिसत आहे. गरम गरम दम बिर्याणी रेडी झालेली आहे. बघा इथं खूप छान मस्त दिसत आहे. कोशिंबीर तोंडीला. आता पिलू खाणार आहे बसून. सांगणारच की नाही कसं झालंय. ये लवकर. बिर्याणी घातली. चिकनचे घातलंय. सांग खाऊन लवकर. दही घालायचं का? बर थांब. अव्वा डाळिंब घालायचे विसरले होतं. खा आता खाऊन सांग. कसं झालंय? छान झालंय. करून दाखव बघू. कोशिंबीर